नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय लष्करानं मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास पाकिस्तानसह 9 ठिकाणी दहशतवादी तळांवरती हवाई हल्ला केलाय. पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त आतंकवादी तळांना लक्ष्य करत भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय. या हल्ल्यात बहावलपूरमध्ये 50हून अधिक आतंकवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननी LOCवर गोळीबार सुरू केलाय. पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केलाय, ज्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत असं लष्करानं म्हटलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रभर सतत या ऑपरेशनची मॉनिटरिंग करत होते. PM मोदींनी आता सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी अँड सिक्युरिटीची बैठक बोलावली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याला आणि संपूर्ण परिस्थितीला लज्जास्पद म्हटलंय. तसेच दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि याच पार्श्वभूमीवर आज राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. देशभरातील युद्धसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून हे मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह तब्बल 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्य मंत्री परिषद घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. दरम्यान महायुती सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड झालंय. आता 150 दिवसांच्या दुसऱ्या रिपोर्ट कार्डची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यात. शिवसेनेच्या फुटीर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचिका फेटाळून लावल्यात. सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 या काळात न्यायाधीश धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदांसाठी न्यायवृंदानं 303 नावे सुचवली होती. त्यापैकी 170 नावांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती. त्यापैकी 17 नावे अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हवामान खात्यानं पुढील काही तासांमध्ये अधिक पावसाचा इशारा दिलाय. मुंबईतल्या अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटांनी उशिरा सुरू झाली आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलंय. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 2 वेळा थांबून उशिरा सुरू झाला, त्यामुळे 19 षटकांचा सामना खेळवण्यात आला. गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची गरज होती. यावेळी गुजरातने 3 विकेट्सनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सला पराभूत केलंय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.